फलंदाजांची सलामीची प्रारंभीची आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत दिव्या संघाकडून सुमित आणि भूपेश अशी सलामीची जोडी. तर गोलंदाजीसाठी गोठवले संघाकडून पहिला षटक हाताळतील गोलंदाज मनीष राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्टेप आउट करत असताना सरळ दिशेने खेळलेला दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू अलॉंग द ग्राउंड ट्रॅव्हल होईल, परंतु लॉंगर फिरून क्षेत्ररक्षक धावत येऊन फेकी करतील. तोपर्यंत 2 धावसंख्या काढून पूर्ण सुरुवात केली जाते 2 या धावसंख्येने. तसेच अजय म्हात्रे यांचा आमचे परम मित्र अजय म्हात्रे यांचा सुद्धा इथे आदर सन्मान पार पाडला जाईल. श्रीकांत रोहिते यांच्या शुभेच्छा आदर सन्मान इथे पार पाडला जाईल. पहिल्या चेंडूवर आला 2 धावा 2 धावसंख्येने धावफलक सुरू झालं. त्याचप्रमाणे चांगला फटका पंच केलेला कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता होता जाईल सीमारेषेची भेट घेण्यासाठी येईल सुमित त्यांच्या बॅट मध्ये खणखणीत असा चौकार. गॅप होती गॅप शोधली क्षेत्र मोकळं होतं त्या क्षेत्रामध्ये प्लेसमेंट केलं आणि चेंडू पाठवला सीमारेषेबाहेर चौकारासाठी. चौकार 2 चेंडू 6 धावा धावफलकावर चांगली सुरुवात. यावेळेस चांगला चेंडू आहे त्याची बाहेरची कडा घेतली आणि चेंडू गेला गोष्ट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा स्टेप आउट करून ते चेंडूचा कट मात्र इथे कमी करण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाजांचा, परंतु गोलंदाजांनी आपले चातुर्य दाखवत असताना एक चांगला खोल टप्प्याचा चेंडू हाताळला. एक धाव मिळाली एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जात असताना जाऊन पोहोचले 7 वर बिनवाद 7. यावेळेस चांगला फटका आहे बॅकफुटवर गेले पुल केला आणि फटका पाठवला स्क्वेअरच्या दिशेने व्हील सुमित त्यांच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. वाट पाहत राहिले त्या फटक्याची चेंडू स्वतःपर्यंत पोहोचण्याची. जसं ओळखलं की चेंडू आखूड टप्प्याचा असेल तसाच मात्र त्या चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर षटकारासाठी. स्क्वेअरचं क्षेत्र मोकळं होतं कोणताही धोका नव्हता त्या बाजूला आणि अशाच प्रकारे प्लेसमेंट चांगली ठेवली चेंडूची आणि मिळाल्या 6 धावा. एकूण 4 चेंडूंची समाप्ती 13 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा चांगला फटका लंगरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करता करता चेंडू पर्यंत काही पोहोचू शकणार नाही. चेंडू जाईल वन बाउन्स पुन्हा एकदा सीमारेषेची भेट घेण्यासाठी येईल सुमित त्यांच्या बॅट मध्ये आणखीन एक खणखणीत असा चौकार. चौकार षटकार चौकार षटकार अशा पद्धतीने काहीसा खेळ चालू आहे सुमित यांचा. फक्त बाउंड्रीज मध्ये डील करत आहेत. अजूनपर्यंत खेळलेल्या 5 चेंडू मागे 17 धावसंख्या उभारलेल्या आहेत. पॉवर प्ले पूर्णपणे कॅपिटलाइज करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक चौकार पाहिला, लॉंग ऑफच्या दिशेने आता एक चौकार पाहिला, स्क्वेअरच्या दिशेने एक षटकार पाहिला. पूर्ण कॅपिटलाइज केलेला आहे पॉवर प्ले. त्यानंतर एक अप्रतिम असा चेंडू धावा खर्च केला होता 5 चेंडूंमागे. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर फलंदाजाच्या सुटलेल्या गाडीला लगाम बसवण्यासाठी एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव मिळाली एका धावेने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. एकूण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिव्या संघाची धावसंख्या धावफलकावर असेल बिनबाद 18 धावसंख्या धावफलकावर. पॉवर प्लेचं षटक होतं कॅपिटलाइज करण्याची आवश्यकता होती आणि तसंच काहीचं चित्र तसंच काहीचं प्रदर्शन सुमित त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. फक्त 2 क्षेत्ररक्षकांना सीमारेषे बाहेर तैनात करण्याची मुभा होती कर्णधारांकडे गोठवली संघाच्या आणि असं काहीसं बंधन असताना त्या बंधनाला अनुसरून केलेली फलंदाजी दिवा संघाच्या फलंदाजाकडून सुमित यांच्या बॅटमधून आपण पाहिली. ज्या 18 धावसंख्या दिवा संघाच्या धावफलकावर आहेत त्या 18च्या 18 धावसंख्या सुमित यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कोर 3 षटकांचा हा सामना. नवीन गोलंदाज येथील गोलंदाजी मार्कोर सुजित राईट ऑन ऑन द विकेट स्टेप आउट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न मिळवून रिजन मध्ये तिथे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव मिळेल गोलंदाजांना. एक धाव मिळवली स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. आता सलामीला आलेले दुसरे फलंदाज प्रथमच येथील स्ट्रायकिंग गेंदवर भूपेश दुपारच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी करत होते. आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी सुद्धा राहिली होती आणि आता आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो महत्वाचा सामना आहे ज्या सामन्यातून ट्रायंग्युलर फेरीचं तिकीट निश्चित होईल असा सामना. त्याच दरम्यान खेचला चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने गेलेला उंच आणि लांब सुद्धा जाईल एका खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावर षटकार.
चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता क्षेत्ररक्षकांचा, परंतु प्रयत्न ठरला असफल ठरलेला असताना प्रयत्न चेंडूने गाठली सीमारेषा आणि गेला सरळ सीमारेषा डाव्या षटकारासाठी. भूपेश षटकाराने सुरुवात करत आहेत स्वतःच्या वैयक्तिक खेळीची. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 वर. यावर सुद्धा चांगला फटका आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. 1 बाउन्स 2 बाउन्स. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा काढून पूर्ण 3 धावसंख्या. 1 धाव जरूर अडवली क्षेत्ररक्षकांनी त्याच दरम्यान आणि ती चौथी धाव सुद्धा मिळेल. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात चौकारच जणू काय मिळाला बॅटमधून. भूपेश फटका चांगला होता. फटक्यानंतर धावा सुद्धा चांगला काढला, परंतु एक आधार मिळाला ओव्हरथ्रोच्या धावेचा. एक धाव मिळाली आणि 4 धावेने आता धावफलक जाऊन पोहोचलेला 29 वर. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक, परंतु 3 चेंडू येता धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती म्हणजे 29 वर. एक सुसज्ज अशी सुरुवात, सुसज्ज अशी खेळी वेगळ्या संघाच्या खेळाडूंकडून. त्याच दरम्यान लॉंगॉनच्या दिशेने एक चांगला फटका. या फटक्याला अडवण्याची कोणतीच संधी नव्हती क्षेत्ररक्षकांकडे. चेंडूने पुन्हा एकदा गाठली सीमारेषा. जसे सुमित बॅटिंगवर येत आहेत तसे मात्र सीमारेषा आणि चेंडूचं मिलन घडवण्यामध्ये वारंवार यशस्वी होत आहेत सुमित. आणखीन एक षटकार आणि हा षटकार आता धावफलक नेऊन ठेवेल 35 धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सुमित यांची जर फलंदाजी पाहिली तर 8 चेंडूंमागे 25 धावसंख्या. 8 चेंडूंमागे वरती 25 धावसंख्येवर. यावेळेस पाचशे बाहेरची कडा घेतली होती. स्वतःवर नाराज आहेत. दोषी क्षेत्रामध्ये गेला चेंडू. एका धावेवर मानलं समाधान. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. राऊंड विकेटचा मारा मात्र काहीशी डोकेडोके ठरलेला आहे. सुमित यांनी केलेली फलंदाजी, भूपेश यांनी केलेली फलंदाजी नक्कीच काहीशी डोकेडोके ठरलेली आहे गोटेली संघाला. 1 षटक आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहेत 36. संध्याकाळचे सत्र आहे जिथे असं अनुमान लावण्यात येतं की चेंडू कमी ट्रॅव्हल होतो, परंतु मोठी फटकेबाजी. विस्फोटक फलंदाजी आणखीन एक चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक सोपा असा साधारणसा झेल प्राप्त करून सुमित यांना जावं लागेल मात्र माघारी. एक चांगलं जजमेंट, चांगला झेल, सोपा असा झेल प्राप्त केला आणि पहिली सफलता गोठवली संघाला मिळाली सुमित यांच्या स्वरूपात. सुमित जरी दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद झाले असले तरी जे काम सुमित यांना करायचं होतं, जी अपेक्षा आपल्या खेळाडूंना आपल्या संघाला होती सुमितकडून, त्या अपेक्षेस अनुसरून अशी फलंदाजी करत असताना झाले बाद. एकूण 10 चेंडूंमागे 26 धावसंख्येची खेळी आणि त्यामध्ये आपण पाहिले 2 चौकार आणि 2 खणखणीत असे षटकार. आता नवीन फलंदाज धीरज येथील फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडचा ताबा घेतील. तर स्ट्रायकिंग एंडवर सलामीवाले दुसरे फलंदाज भूपेश यांना आपण पाहत आहोत. तर गोलंदाज गोठवली संघाच्या 2 सामन्यांमधील एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ करणारे दत्ता येतात गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला दाखवून टप्प्याचा चेंडू पंच केलेला आहे पण तिथे फटका फसलेला आहे. कव्हरचे क्षेत्ररक्षक चेंडू कले करून फेकी करतील. इथे काहीसा धोका जरूर होता, परंतु जर फेकी चांगली असते तर नक्कीच अडचणीत सापडले असते फलंदाज. 2 धावा काढून पूर्ण 2 धावांनी धावफलकात जाऊन पोहोचेल. 1 बाद 38 वर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 3 षटकांचा सामना आहे. सुरुवातीला जी सूचना देण्यात आली होती 5 चेंडू शिल्लक. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. गती पहा या गोलंदाजाची आणि या गतीवर नियंत्रण ठेवत असताना त्या टप्प्याची सुद्धा अचूकता राखली जात आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण काही वेळा गोलंदाज आपल्या गतीला मात्र त्या नियंत्रणात आणू शकत नसतात. टप्पा चुकवून बसतात आणि त्याचा भुदंड मोजावा लागतो. परंतु दत्ता स्वतःवर विश्वास आहे, स्वतःवर आत्मविश्वास आहे, कारण संध्याकाळच्या सत्रामध्येच 2 सामने खेळले आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये एक उत्कृष्ट दर्जाचा खेळ आपल्या संघासाठी प्रदर्शित केला. यावर सुद्धा चांगला चेंडू. गती बघा, सरळ जसा
डोळे मिचकावेत आणि चेंडू जावं यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, असं काहीसं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, लागोपाठचे 2 चेंडू डॉट, धावसंख्या 39 वस्तीत. यावेळी फटका झेल घेण्याची शक्यता. कव्हर तर 2 क्षेत्ररक्षकांमध्ये काहीशी गप्पास होता, धावत होते झेल घेण्याच्या नादामध्ये. कव्हर रिजनमध्ये असणारे क्षेत्ररक्षक सुद्धा प्रयत्न करत होते, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या हाती लाभला नाही तो झेल, पडला बाजूलाच. तोपर्यंत फलंदाजांनी धावा धावून पूर्ण केल्या 2. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या डावातील. या सामन्याच्या पूर्वार्धातील आपण शेवटचे 2 चेंडू पाहत आहोत. आव्हान निश्चित करतील, टार्गेट निश्चित करतील दिवा संघाकडून गोठवली संघासमोर. फुलटो चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने, लॉंगऑफच्या दिशेने माफ करा, आणि तिथे सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. फटका जरी चांगला असला तरी सुद्धा क्षेत्ररक्षक एक चांगल्या प्रतीचं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हातामध्येच अगदी तो झेल विसावला आणि एक सोप्या रीतीने, सोप्या पद्धतीने फलंदाज क्रमांक 2 धीरज होतील बाद. तर मी विनंती करेन की श्री संतोष बेंटा पाटील साहेब, आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपलं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. शेवटचा चेंडू या डावातील, शेवटचा चेंडू सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंच आहे, क्षेत्ररक्षक जज करत असताना, परंतु कलेक्शन चुकलं. 2 धावा काढून केला पूर्ण आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. 2 धावा मिळतील शेवटच्या चेंडूवर 2 धावेनिशी. पहिल्या धावाची होईल समाप्ती. दिवा संघाने 29 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या उभारली धावफलकावर 43 आणि 44 धावसंख्येचं आव्हान असेल गोठवली संघासमोर. धावसंख्या मोठी आहे, संध्याकाळचं सत्र आहे, दिवा संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. पाहूयात कशा पद्धतीने या प्रश्नाचं प्रत्युत्तर दिलं जाईल दिवा संघासमोर गोठवली संघाकडून. 44 धावसंख्या, 3 षटकांमध्ये काहीशी महागडी धावसंख्या मोजावी लागली गोठवली संघाला. तरी सुद्धा हे सर्व विसरून, हे सर्व टाळून आपल्या संघासाठी जर उत्तम दर्जाचा खेळ केला तर विजयामध्ये कोणतीही शंका राहणार नाही गोठवली संघासाठी. सर्व दिवा संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यावे. संध्याकाळचे सत्र आहे, प्रकाशाचा अभाव जाणवणार नाही गोठवली संघाला, याची आपण काळजी घ्यावी. तसेच गोठवली संघाने आपली सलामीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये खेळपट्टीवर पाठवावी. आपण पाहत आहात घनसोली 30+2 आयोजित ओव्हरऑल क्रिकेटची स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना प्रगतीपथावर आहे. सामन्यामध्ये आपण पाहता 2 संघ एकमेकांविरुद्ध 2 हात करत असताना एकीकडे आहेत दिवा संघ तर दुसरीकडे आहेत गोठवली संघ. या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील शेवटची लढत. आजच्या पहिल्या दिवसातील ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश करणारा कोणता संघ ठरेल हे कळेल आपल्याला या सामन्यामधून. एकीकडे आहेत दिवा तर दुसरीकडे गोठवली. 2 बलाढ्य संघ मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून पोहोचलेले आहेत एकमेकांसमोर. ट्रायंग्युलर फेरीच्या दारावर कोणत्या संघासाठी ते दार उघडलं जाईल, कोणत्या संघाच्या नावावर ट्रायंग्युलर फेरीमधील पहिलं स्थान कोरलं जाईल हे कळेल आपल्याला येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये, येणाऱ्या 3 षटकांमध्ये. एक उत्कृष्ट आकर्षक असं आयोजन आपण पाहतात घनसोली 30+2 संघाचं. संपूर्ण नवी मुंबईतील 30+ गटातील खेळाडूंना इथे खेळण्याची संधी आणि प्रेक्षकांना त्या खेळाचा आस्वाद घेण्याची संधी घनसोली 30+2 संघाने उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच गोठवली संघाला पुन्हा एकदा आम्ही सूचित करू इच्छितो, आपण जर ट्रायंग्युलर फेरी गाठली तर गणेश नाईक प्रतिष्ठान यांच्यातर्फे रोख रुपये 5,000 रुपयाचे पारितोषिक आपल्याला लागू होईल.
43 धावसंख्या उभारलेली आहे दिवा संघाने. आपण 44 धावसंख्या उभारा, ट्रायंग्युलर फेरी गाठा आणि 5,000 रुपयाचा अतिरिक्त पारितोषिक आपल्या नावावर करा, असं काहीचं चित्र असेल. त्याच दरम्यान आपण पाहूयात सामन्याला होईल सुरुवात. आवश्यकता असेल येणाऱ्या 18 चेंडूंमागे येणाऱ्या 3 षटकांमध्ये 44 धावसंख्येची हे आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची आघाडीची प्रारंभीची जोडी गोठवली संघाकडून एकीकडे असतील त्रिशांत तर दुसरीकडे असतील दत्ता, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित. फलंदाजी चांगली केली आणि आता गोलंदाजीच्या भूमिकेत एका ऑलराऊंडर खेळाडूचा प्रत्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये दिसत आहे. सुमित यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवर लॉंगऑफच्या दिशेने एक फटका, त्यावर झेल घेण्याचा एक उत्तम असा प्रयत्न आणि 2 धावसंख्या सुद्धा काढून केल्या जात आहेत पूर्ण. 2 धावसंख्या काढून पूर्ण 2 धावसंख्येने धावफलक आता घेत आहे आकार. पहिल्या चेंडूवर मिळाला 2 धावा. एक चांगला उत्तम धावाचा प्रयत्न जरूर झाला होता क्षेत्ररक्षकांचा. जर हा झेल झाला असता तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेलामध्ये त्या झेलाची गणना जरूर झाली असती. भूपेश एक चांगला प्रयत्न राहिला आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. पुढील चेंडू सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका बसलाय हवेमध्ये चेंडू. स्वतः सुमित झेलाखाली येऊन आपल्या गोलंदाजीवर त्या विकेटमध्ये सर्वतोपरी आपलं नाव जोडतील. गोलंदाज सुमित, झेल घेतला सुमितने आणि विकेट सुद्धा नावावर गेली सुमितच्या. फलंदाज क्रमांक 1 त्रिशांत इथून बाद. दुसऱ्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त झाली आणि दुसऱ्या चेंडूवर पहिली विकेट मिळाली दिवा संघाला. उजव्याच्या दिशेने चाललेली वाटचाल दिवा संघाची पाहतात. सकाळचं सत्र पाहिलं तर एक चांगलं गोलंदाजीचं आणि क्षेत्ररक्षणाचं आणि फलंदाजीचं प्रदर्शन आपण दिव्या संघाच्या माध्यमातून पाहिलं होतं. सुमित असतील, रोशन पाटील असतील, रोशन मडवी असतील, त्यानंतर भूपेश असतील, धीरज असतील, एक उत्तम दर्जाची फलंदाजाची आणि खेळाडूंची यादी या नावामध्ये जोडली जाते. त्याचप्रमाणे चांगला फटका कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू जाता जाता फक्त 2 धावा मिळतील फलंदाजांना. नवीन फलंदाजी मार्कवर असतील रोहित. एक धाव शॉर्ट आहे, फक्त एकच धाव मिळेल. चांगलं निरीक्षण पंचांचं सुद्धा आम्ही धन्यवाद करीत आहोत. 1-3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि आता गती बघा आणि यष्टीरक्षण बघा. अगदी यष्टांच्या जवळ असून एवढे वेगवान चेंडू कलेक्ट करणे काही सोपी गोष्ट नाही आणि ती कामगिरी चोखरित्या पार पाडत आहेत दिवा संघाचे यष्टीरक्षक. चौथ्या चेंडूला शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील आणि आता आव्हान काहीसं दूर जात असताना गोठवले संघाकडून. आवश्यकता असेल 14 चेंडू आणि 41 धावसंख्येची. फ्लाईट दिली होती चेंडूला गोलंदाजांनी. जशी गोलंदाजांनी फ्लाईट दिली तसा तो चेंडू बाहेर सुद्धा पाठवण्याच्या नादामध्ये एक चांगला फटका खेचत चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. क्षेत्ररक्षकांकडे जरी संधी होती तरी सुद्धा काहीसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आपल्या क्षेत्ररक्षकांकडून. षटकार आला आणि या षटकाराने आता धावसंख्या काहीसे आकार घेत असताना जाऊन पोहोचलेले आहे 9 या धावसंख्येवर. 1-9 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवर पंचांचा इशारा की फलंदाज होतील बाद. फलंदाज होतील बाद पायचीच्या स्वरूपात. सर्वच प्रेक्षक आणि इथे व्यासपीठावर सुद्धा सर्व चकित झाले होते की कोणत्या पद्धतीने फलंदाजांना बाद देण्यात आले. परंतु शेवटी जे रिप्ले आपण पाहतात क्रिक लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून एक चांगलं प्रक्षेपण युट्यूब वाहिनीवर या संपूर्ण स्पर्धेचं 3 दिवस प्रक्षेपण राहील. तिथे आपण पाहिलं की पायचीच्या स्वरूपात बाद केलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोठवली संघाची धावसंख्या 2-9 आणि आता आवश्यकता असेल येणाऱ्या 12 चेंडूंमागे 35 धावसंख्येची. 12 चेंडू 35 धावसंख्येची आवश्यकता. रोशन पाटील येथील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दत्ता ज्या फलंदाजाने
2 सामने गाजवले गोठवली गावासाठी, ज्या फलंदाजाने 2 सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी. प्रथमच येथील या सामन्यामध्ये स्ट्रायकिंग गेंदवर 12 चेंडू 35 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू जोरदार लगावलेला फटका, परंतु संध्याकाळचं सत्र असल्या कारणाने जाईल सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. निराश असतील या वातावरणावर दत्ता, कारण फटका चांगला होता, संपर्क चांगला होता, पॉवर सुद्धा चांगली जनरेट केली होती या फटक्यावर. वातावरणाची साथ लाभली नाही, त्या वाऱ्याची काही साथ लाभली नाही. चेंडू विसावला क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये लॉंग रिजन मध्ये आणि फलंदाज क्रमांक 3 येथील बाद दत्ता. आता कोण आहे बॅट्समन, कोण आहे ना नवीन फलंदाज मनीष येथील फलंदाजी मार्कवर सामोरे जाते रोशन पाटील यांच्या गोलंदाजीला. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली रोशन पाटील यांनी. पुढे जात असताना चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक पेळ फक्त पुढे टाकलं होतं, कारण यष्टीरक्षक अगदी जवळ आहेत यष्टांच्या, त्यामुळे तो मार्जिन ऑफ एरर थोडा जास्त होऊन जातो फलंदाजांसाठी. जरासा पाय पुढे केला की लगेच दांडा गोल केल्या जातील या भीतीने मात्र फक्त एक पाऊल पुढे केलं होतं, एक पाऊल क्रीज मध्ये स्थित. स्टेप आउट केलं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे सुमित बघा हाईटचा ऍडव्हान्टेज कसं फलंदाजांच्या विरुद्ध जाऊन राहतं. एक क्षेत्ररक्षकाने उंचीचा आपला घेतलेला पुरेपूर फायदा. आपल्या संघासाठी फक्त 5 धावसंख्या नाही अडवल्यात, तर समोरील संघातील फलंदाजांना येणारा आत्मविश्वास सुद्धा त्या फलंदाजापासून दुरावला. एक धाव मिळाली. पुन्हा एकदा पुढे जात असताना फटका खेळलेला लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, एक चांगले क्षेत्ररक्षण. वारंवार धुळा संघाकडून उत्तम दर्जाचं, उत्तम प्रतीचं खेळ आपल्याला संपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. ते क्षेत्ररक्षण असो, ते गोलंदाजी असो, ते फलंदाजी असो, संपूर्ण तीनही बाजू या क्रिकेट खेळाच्या आपल्या नावावर केलेल्या आहेत धुळा संघाने. फ्लाईट दिली होती आणि फ्लाईटला इथे पंचांकडे जरूर वाईड बॉलची अपील करण्यात येते, परंतु पंचांची काही सहमती मिळणार नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक. आवश्यकता असेल 7 चेंडूंमागे 33 धावसंख्येची. रोशन पाटील चांगली गोलंदाजी. मनीष काहीसे दडपणात फलंदाज. 3 चेंडूंमागे ही 1 धावसंख्या उभारलेली आहे. यावर चांगला फटका हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तेच आणि यावेळेस चांगले जजमेंट. खडे खडे झेल घेतला जात आहे. एक सोपा असा झेल मानावा लागेल. फलंदाज क्रमांक 4 मनीष होतील बाद. तर उद्याच्या दिवसातील जो पहिला सामना असेल बेलापूर विरुद्ध ऐरोली, मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन की आपल्याला सामना 9:30 वाजता आपला रिपोर्टिंग टाइम असेल, 10 वाजता आपल्या सामन्याला सुरुवात करण्यात येईल. तरी मी बेलापूर आणि ऐरोली संघाला विनंती असेल की आपण 9:30 वाजता स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवावी. रोशन मडवी येथील गोलंदाजी मार्कवर शेवटच्या 6 चेंडूंमागे 33 धावसंख्येची आवश्यकता असेल. 6 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाज हर्षल स्ट्रायकिंग एंडवर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर दशरथ. पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. स्टेप आउट करणं काहीसं महागडं ठरू शकतं यावेळेला, परंतु सामना काहीसा दुरावताना. आवश्यकता असेल 5 चेंडूंमागे 33 धावसंख्येची. ज्या क्षणी मोठे फटके खेळण्याची अपेक्षा होती आपल्या खेळाडूंकडून, तेव्हा मात्र साप अपयशी ठरले आपले खेळाडू गोठवली संघाचे. आणि आता चांगला फटका आहे. यावेळेस चेंडू जाईल 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 सीमारेषे बाहेर. अखेरकार गोठवली संघाच्या बॅटिंग लाईनअप मधून एक षटकार पाहायला मिळत आहे आपल्याला. बऱ्याच खेळाडूंनी प्रयत्न केले, प्रयत्न अडकले सुद्धा बऱ्याच खेळाडूंचे, परंतु हर्षल यांच्या बॅटमधून येत आहे खणखणीत असा षटकार.
आता आवश्यकता असेल येणाऱ्या 4 चेंडूंमागे 27 धावसंख्येची. सामना होईल का? एखादी गोलंदाजाकडून झालेली चुकी आपल्या बाजूने येईल का गोटवली संघाच्या? पाहूयात. 4 चेंडूंमागे 27 धावसंख्येची आवश्यकता, परंतु या 30+ क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे रोशन मडवी या खेळाडूकडे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपला ऑलराऊंड खेळ प्रदर्शित केलेला आहे. त्याच दरम्यान वाईट +1 ज्या चुकीच्या वाटेत गोटवली संघ होता ती चुकी झाली का असं मानावं लागेल. 4 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. जर 4 षटकार आले तर जवळ जाऊ शकतो, परंतु विजयी काही होऊ शकत नाही, कारण कंपल्सरी चेजिंगचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. 25च्या 25 धावसंख्या आपल्याला काढाव्या लागतील. पुन्हा एकदा स्टेप आउट करत असताना एक चांगला फटका. पंचांचा इशारा की हा असेल नो बॉल. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होईल. बघता बघता पूर्ण. 2 धावसंख्या काढून पूर्ण. नो +2 3 धावसंख्या काढून पूर्ण. 25 मधून 3 धावसंख्या कमी केल्या जातील. आवश्यकता असेल 4 चेंडूंमागे 22 धावसंख्येची. आता सामन्यामध्ये रंगत येत आहे. आता सामना आकर्षित करत आहे प्रेक्षकांना या घणसोली गावाच्या. 4 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. काहीशी सल्लामसलत करत असताना आपले सर्वच खेळाडू, वरिष्ठ खेळाडूंचा सुद्धा चांगला अनुभव. 4 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. हर्षल यांनी मात्र काहीसं वेगळे चित्र या सामन्याचं बनवून ठेवलेलं आहे. राहुल म्हात्रे, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असमस्त होण्याची कृपा करावी. आपलं आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. 4 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. नो नाही पंच, नो आहे. नो +2 फ्लीट असेल. 4 चेंडू आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. हर्षल सामना करतील फ्लीटच्या चेंडूचा. रोशन मडवी हाताळतील हा फ्लीटचा चेंडू. फ्लीटचा चेंडू एक चांगला चेंडू. खोल टप्प्याचा फलंदाजांचा बॅटचा आणि त्या चेंडूचा कोणताही संपर्क नाही. या चेंडूचीच जवळजवळ जर पाहिलं तर आखणी केली होती मागील चेंडूवर सुद्धा, परंतु काहीच रनअपमध्ये अडथळा आला कारणाने चेंडू मात्र बिनर पद्धतीचा हाताळून बसले होते. एक वेगळी अशी ऍक्शन, एक वेगळा असा रनअप घेऊन येतात आपल्या गोलंदाजीने रोशन मडवी. आखूट टप्प्याचा चेंडू पंच केलेला आहे, परंतु जाईल फक्त आणि फक्त घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एक धाव मिळेल आणि आता आवश्यकता असेल येणाऱ्या 2 चेंडूंमागे 21 धावसंख्येची. तर आम्ही पुन्हा एकदा घोषित करत आहोत की बेलापूर आणि ऐरोली संघ उद्याच्या दिवसातील पहिला सामना असेल. दोन्ही संघांना 9:30 वाजता आपली उपस्थिती दर्शवायची आहे. या स्पर्धेमध्ये 10 वाजता उद्याच्या पहिल्या सामन्याला सुरुवात करण्यात येईल. 2 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावर उभा येऊन राहिलेला आहे जवळजवळ दिवा संघ. फक्त 1 चेंडू दूर. 1 चेंडू नंतर ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता असेल? प्रोबॅबिलिटी जर आपण पाहिली तर 99% ती प्रोबॅबिलिटी लागेल दिवा संघाच्या बाजूने. 1 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. गजानन पाटील, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यावे. आणि शेवटचा चेंडू येत आहे निर्धाव. शेवटचा आलेला हा निर्धाव चेंडू निश्चित करून जाईल की या स्पर्धेच्या ट्रायंग्युलर फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलेला आहे दिवा संघ. बरेचसे अडथळे आले, बरेचसे मोठे संघ समोर आले, परंतु कोणत्याही संघासमोर, कोणत्याही खेळाडूसमोर आपण हार मानली नाही आणि या खेळाच्या जोरावर अप्रतिम दाखवलेल्या प्रदर्शनामुळे